सायबर क्राईम करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा मिळत असल्यानं आता गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करत आहे। याबाबत सतर्क राहण्याचं शासनाकडून सांगितलं जात असतानाच घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईमबाबत जागरूक राहावं यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबवलाय। ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही या संदर्भात पोलीस प्रबोधन करत आहेत। एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लुबाडणाऱ्या घटना घडत असतात। ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमचा फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। सायबर क्राईमपासून ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्याचं काम सुरू केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली। तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे। दिवसागणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होते, त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करतात। मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या फाशात अडकण्याची शक्यता असते। फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेच वापरतात। एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणं इत्यादीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची लुबाडण्याचा धोका असतो। सायबर क्राईमचा वाढता धोका बघता याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करून लोकांना सावध करण्याची संकल्पना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांची आहे। आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सायबर गुन्ह्याविषयी माहिती देण्याचं काम सुरू केलं आहे। त्यामुळे मोबाईलवर येणारे बोगस कॉल, तुम्हाला कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे, लाईट बिल, गॅस कनेक्शन, बँक, आधार कार्ड लिंक असे फोन येत असतील तर त्याची खात्री करून मगच उत्तर द्या। मोबाईलवर एक मजबूत पासवर्ड तयार करणं, तुमचा ईमेल सुज्ञपणे वापरा, सोशल मीडियाला गांभीर्यानं घ्या, ऑनलाईन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा, सार्वजनिक वायफाय वापरणं टाळा, QR कोडचा वापर सावधगिरीने करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत।